हॅलो एव्हरीवन. आज आपण बघूयात की मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने काम करू शकतो. पहिली गोष्ट, जर कालचं प्री मार्केट अनालिसिस बघितलं तर त्यामधून काय लक्षात येतंय की आपला जो व्ह्यू होता तो सेलिंग साइडचा फर्स्ट होता. त्यानंतर मार्केटमध्ये बाईंग साइडचा मोमेंटम आपण एक्सपेक्टेड करत होतो. मग थोडीशी आपण इथं शंका निरसन करूया की हा आपला जो बाईंग मोमेंटम आहे तो का झाला नाही किंवा याच्या मागचं कारण काय आहे? तर पहिली गोष्ट, इथे जर बघितलं तर मार्केट थोडंसं जास्तच गॅप डाऊन ओपन झालं होतं. म्हणजे ऑलमोस्ट इथून जर बघितलं तर ऑलमोस्ट 250 पॉईंट गॅप डाऊन ओपनिंग झालं होतं. त्यामुळं डायरेक्टली जे कोणी इथं बाईंग करून बसले होते, म्हणजे जे ऑपरेटर प्रॉफिटमध्ये होते किंवा ज्यांनी इथं बाय करून चांगल्या प्रॉफिटमध्ये गेले होते, ते डायरेक्टली ट्रॅप व्हायला सुरुवात झाली. मग अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला बाईंग साइडचा सेलिंग साइडचा मोमेंटम बघायला मिळाला, जे की आपण फर्स्ट प्रायोरिटी जी सेलिंगला देणार होतो ती इथं आपण ग्रॅब केलेली आहे. आता नेक्स्ट पॉईंट येतो तो म्हणजे आजचं मार्केट कसं बनलंय, कशा पद्धतीचं स्ट्रक्चर इथं क्रिएट झालंय. पहिली गोष्ट, मार्केट सेलिंगला आलं बरोबर. इथे 59,000चा ब्रेकडाऊन झाला. आता जेव्हा ब्रेकडाऊन झाला इथे सेलर्स आले असतील. त्यानंतर पुन्हा मार्केट बाईंग साईडला गेलं. बाईंग साईडला गेल्यानंतर ज्यांनी कोणी इथं सेल केलं होतं ते इथे एक्झिट झाले. एक्झिट झाल्यानंतर मार्केटनं पुन्हा त्यांना ट्रॅप करत मार्केटने एक सेलिंग साईडचा मोमेंटम केलेला आहे. आता यावरून आपल्याला काय लक्षात येते की मार्केटमध्ये जर बघितलं तर हे ऑपरेटर मार्केटला वर्क करतोय, म्हणजे जे सेलिंग साईडला मार्केटला नेतोय ते ऑपरेटर नेतोय. कारण मार्केटनं एक इथं आपल्या लक्षात काय येते की इन्व्हाइट केलंय, इन्व्हाइट केल्यानंतर मार्केट त्यांना एक्झिट करतंय. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण ऑपरेटर बरोबर जाण्याचा जास्त प्रेफरन्स देऊ शकतो. आता या सिच्युएशन मध्ये आपण कसं काम करू शकतो? पहिली गोष्ट, लोअर साईडला जर बघितलं तर कोणताही बायरचे स्टॉप लॉस अवेलेबल नाहीयेत बरोबर. मार्केटमध्ये आधी एक बाईंग साईडचा मोमेंटम एक्सपेक्टेड करू शकतो आणि त्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा एक सेलिंग साईडचा मोमेंटम एक्सपेक्टेड करू शकतो. आता या बाईंग मोमेंटम मध्ये काय काम करायचं नाही, डायरेक्टली आपण सेलिंगला प्रिपरेशन करत आहे. कारण मार्केटमध्ये नो डाऊट इथं सेलर्स आले असतील बरोबर. इथं सेलर्स आले असतील, पण सेलर्स किती क्वांटिटीमध्ये आहेत किंवा किती प्रमाणात आलेत, कारण 2 दिवस हॉलिडे असल्यामुळं कुठेतरी आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की इथं जास्त सेलिंगसाठी लोकांनी रिस्क घेतली नसेल. ट्रेंडिंग मार्केट बाईंग साईडला आहे आणि ही एक रिट्रेसमेंट आहे बरोबर. तर जास्त करून लोकांनी बाईंग साईडचा केला असेल, बऱ्यापैकी लोकांनी सेलिंग केलं नसेल. मग अशा पर्स्पेक्टिव्ह मध्ये बाईंग साईडचा मोमेंटम एक्सपेक्ट करू शकतो आणि त्यानंतर मार्केट सेलिंगला येऊ शकतं असा माझा पर्स्पेक्टिव्ह. ऍज निफ्टी फिफ्टी मध्ये जरी बघितलं तर निफ्टी फिफ्टी मध्ये पण ऑलमोस्ट इथं आपण बघू शकतोय सेम मोमेंटम आहे. पण इथं आपण कसं लक्षात घेऊ शकतो, मार्केटमध्ये फर्स्ट कॅन्डल जो लो आहे, म्हणजे फर्स्ट कॅन्डलचा लो मार्केटनं ब्रेकडाऊन केला, त्यानंतर बाईंग साईडचा मोमेंटम केला आणि त्यानंतर जे सेलिंग आलंय ते आपण बघू शकतोय. मग इथं सुद्धा मार्केट फ्लॅट, गॅप अप आणि गॅप डाऊन, सेम सिच्युएशन, बाईंग साईडचा मोमेंटम आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग साईडचा मोमेंटम आपण एक्सपेक्टेड करत आहे. थँक्यू.